आज मी तुम्हाला देवराज इंद्र आणि एक पोपटाची खूप मार्मिक अशी धार्मिक कथा सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, यातून तुम्हाला खूप छान असं शिकायला मिळणार आहे. देवराज इंद्र आणि धार्मिक पोपटाची ही कहाणी आहे महाभारतातील. जर एखाद्याने त्याच्या चांगल्या काळात तुमची साथ दिली असेल तर त्याच्या वाईट काळात त्याची साथ सोडणे योग्य नाही. एकदा एका शिकाऱ्याने एका हरणावर बाण सोडला, पण त्याचा नेम चुकला आणि हरणाऐवजी बाण एका बहर आलेल्या झाडावर आदळला. झाडामध्ये विष पसरले, ते कोरडे होऊ लागले. त्यावर राहणारे सर्व पक्षी एक एक करून ते झाड सोडून गेले. एक आध्यात्मिक वृत्तीचा पोपट अनेक वर्षापासून त्या झाडाच्या ढोलीत राहत असे. त्या पोपटाने मात्र झाड सोडले नाही. अन्न आणि पाणी न मिळाल्यामुळे पोपट आजारी पडला. हे प्रकरण देवराज इंद्रापर्यंत पोहोचले. मरत असलेल्या झाडासाठी आपला जीव देणाऱ्या पोपटाला बघायला स्वतः इंद्रदेव खाली आले. पोपटाने पहिल्याच नजरेत त्यांना ओळखले. इंद्र म्हणाला, भाऊ, या झाडावर पाने नाहीत, फुले नाहीत आणि फळंही नाहीत. आता पुन्हा ते पहिल्यासारखं हिरवगार होईल असंही वाटत नाही. आजूबाजूची सगळी झाडे फळांनी आणि फुलांनी भरलेली आहेत. तलाव आहे जवळच. मग तू ह्या झाडावर काय करीत आहेस? तू तिथे का जात नाहीस? पोपटाने उत्तर दिले, देवराज, मी इथेच जन्मलो आहे, त्यावर वाढलो, त्याची गोड फळे खाल्ली. त्याने मला शत्रूपासून पुष्कळ वेळा वाचवले. हे सारे काही मी उपभोगले आहे. आज त्याच्यावर वाईट वेळ आली आहे, म्हणून मी माझ्या स्वतःच्या सुखासाठी त्याला सोडून जावं का? ज्याने मला आनंद दिला त्याच्याबरोबर दुःख देखील भोगेन. मला त्यात आनंद आहे. तू देव असूनही मला असा चुकीचा का समजतोय? इंद्रदेव त्याच्या बोलण्यावर प्रसन्न झाला आणि म्हणाला, मी तुझ्यावर खूप खुश आहे. आता तुला जो हवा तो तू वर माग. पोपट म्हणाला, माझे हे सुंदर झाड पूर्वीसारखेच हिरवे बनवा. देवराजांनी झाडावर अमृत नुसतेच शिंपडले नाही, तर त्यावर अमृताची बरसातच केली. झाडाला नवीन कोंब फुटले, ते पूर्वीसारखेच हिरवेगार बनले, फळाफुलांनी भरून गेले. मृत्यू अखेर त्या पोपटाला देवलोकात स्थान मिळाले. युधिष्ठिराला ही कहाणी ऐकून भीष्म म्हणाले, जो कोणी आपल्या त्रात्याचा त्रास स्वतःच मानतो, देव स्वतः त्याचे दुःख दूर करायला येतो. वाईट काळात माणूस भावनिकदृष्ट्या कमकुवत होतो. अशा वेळी जो त्याला पाठिंबा देतो त्याच्यासाठी तो आपल्या आयुष्याची बाजी लावतो. एक वेळ एखाद्याच्या आनंदाचे साथीदार होऊ नका, पण निश्चितच दुःखाचे साथी व्हा. ही धर्मनीती आहे आणि मुत्सद्देगिरी ही. रामकृष्ण हरी.